नमस्कार. आपण आज हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईच्या इथे आहोत आणि इथे आपण एक छोटं मियावाकी फॉरेस्ट तयार करत आहोत. इथे मियावाकी फॉरेस्ट म्हणजे काय तर डॉक्टर अकिरा मियावाकी नावाचे एक बॉटनिस्ट होते. त्यांनी ही पद्धत या पद्धतीचा शोध लावला. त्याच्यामध्ये आपण घनदाट पद्धतीने वृक्षांचं रोपण करतो. वृक्षच नाही तर झाडांचं रोपण करतो. कारण की 4 पद्धतीचे झाडं आपल्याला एका नैसर्गिक जंगलामध्ये आढळतात. त्याच्यामध्ये छोटे झुडपं असतील, काटेरी झाडं असतील, कमी उंचीचे वृक्ष असतील आणि सगळ्यात उंच जाणारे वृक्ष असतील. अशा 4 पद्धतीचे वृक्ष असतात आणि त्या 4 पद्धतीच्या वृक्षांचं आपण इथे रोपण करत आहोत. याच्यामध्ये हे जे झाडं आहेत हे कलम केलेल्या पद्धतीने तयार केलेलं नसून तर आपण बियांपासून हे झाड तयार केलं असतं, म्हणून यांना सीडलिंग असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि बियांपासून तयार केल्यामुळे यांची वाढ चांगली लवकर होत असते आणि हे ज्या ठिकाणी त्यांचं रोपण केलं असतं ते लवकर ती जमीन पकडत असतात, त्याच्यामुळे त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होत असते. तर आता आपण बघू की इथे कशा पद्धतीने आपण करत आहोत. आता तुम्हाला दिसेल की हा पूर्ण क्षेत्र आपलं जवळपास आहे 4000 स्क्वेअर फूटचं आणि या 4000 स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये आपण सुमारे 900 झाडांचं रोपण इथे करणार आहोत. म्हणून अगदी घनदाट जंगलासारखं एक छोटं जंगल इथे तयार होईल. त्याच्यामध्ये 14 ते 15 प्रकारच्या विविध झाडांची आपण निवड केलेली आहे. त्याच्यामध्ये ही जी 14 ते 15 प्रकारची झाडं आहेत त्याच्यामध्ये फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, उंच जाणारी झाडं म्हणजे कडुलिंब, पिंपळ अशी झाडं देखील आहेत आणि छोटी छोटी फुलांची झाडं म्हणजे चमेली, मोगरा अशी पण झाडं याच्यामध्ये आहेत. असेच 4 स्तरावरची झाडं आपण याच्यामध्ये लावत आहोत. हे झाड लावताना आपण इथे जी पद्धत अवलंबली आहे ती होल डिगिंग पद्धत आहे. होल डिगिंग पद्धतीच्या मियावाकीमध्ये काय करतात तर खड्डे केले जातात. तुम्हाला दिसत असेल आता इथे एक खड्डा केलेला आहे. तर अशा पद्धतीने जिथे जिथे झाड लावायचं आहे तिथे तिथे आपण खड्डे करतो आणि त्या खड्डे केल्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये आपण ॲडिटिव्ह मटेरियल टाकत असतो. आता ॲडिटिव्ह मटेरियलमध्ये आपण इथे काय काय घेतलेलं आहे तर आपण इथे शेणखत, भुसा यांचं एक मिश्रण तयार केलेलं आहे. तुम्ही बघत असाल इथे माझ्या हातामध्ये आहे शेणखत आणि भुसाचं मिश्रण. जे शेणखत आहे ते कुठल्याही गोठ्यातून आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतं आणि हा जो भुसा आहे हा आपण एका वखारीतला भुसा आणलेला आहे. भुसाचं कारण असं की शेणखतात असलेले जे बॅक्टेरिया आहेत त्यांना खायला इथे फूड मिळतं, त्यांना न्यूट्रिशन मिळतात आणि त्याच्यामुळे परफोरेशनचं पण काम होतं. म्हणजे भुसा जो आहे इथे परफोरेशन मटेरियल म्हणून काम करेल आणि जे शेणखत आहे हे इथे वॉटर रिटेन्शन मटेरियल म्हणून काम करेल. वॉटर रिटेन्शन मटेरियल आणि परफोरेशन मटेरियल काय आहे ते एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. पण हे जे ॲडिटिव्ज आपण हे तयार केले आहेत, हे जे मगाशी मी दाखवले खड्डे केलेले आहेत त्या खड्ड्यांमध्ये आपण हे ॲडिटिव्स टाकतो आणि हे ॲडिटिव्स टाकल्यामुळे जमीन तयार होते. ही जमीन कशी तयार होते तर एखाद्या जंगलाच्या जंगलामध्ये तुम्ही जाल आणि तिथे जी जमीन असेल त्या पद्धतीची ही जमीन आपण तयार करतो. मियावाकी हे फॉरेस्ट काही नैसर्गिक जंगल नाही, हे मानवनिर्मितच जंगल आहे. आपण फक्त नैसर्गिक जंगलांची नक्कल इथे करत आहोत. म्हणून तुम्ही अगदी नैसर्गिक जंगलासारखे रिझल्ट इथे जर तुम्हाला हवे असतील तर ते मियावाकीमधनं मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला 150-200 वर्ष द्यावे लागतात आणि निसर्गतः जंगल उभं करायचं असतं. पण पर्यावरणाच्या दृष्टीने आणि लवकर ग्रोथच्या दृष्टीने आपण इथे मियावाकी फॉरेस्ट तयार करतो. हे जे मियावाकी फॉरेस्ट आहे हे फक्त एका नैसर्गिक जंगलाची नक्कल आहे. आता ही नक्कल कशी करतो आपण तर तुम्हाला दाखवतो. इकडे तुम्ही बघू शकता की एक पारिजातकाचं झाड आहे. पारिजातकाच्या झाडाच्या बाजूलाच आपण मोगऱ्याचं झाड लावलेलं आहे. ही 2 फुलांची झाडं लावल्यामुळे काय झालं इथे 2 लेअरची झाडं तयार झाली. मोगऱ्याचं झाड जे आहे ते श्रब हाईटला जाईल आणि पारिजातकाचं त्याच्याहून थोडं मोठं होईल. या 2 लेअरची फुलांची झाडं इथे झाली. त्याच्याच बाजूला तुम्ही बघत असाल तर इथे जांभळाचं झाड लावलेलं आहे. ही 3 प्रकारची झाडं आणि त्याच्याच बाजूला तुम्ही कॅनोपीमध्ये जर बघत असाल तर इथे अशोकाचं एक झाड लावलेलं आहे. ही 4 झाडं एकाच स्क्वेअर मीटरच्या एरियामध्ये आपण लावलेली आहे. आता याच पद्धतीने हे पूर्ण आपण प्लांटेशन केलेलं आहे. याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे आता की जंगल जे असतं ते फक्त झाडांनी नसतं बनलेलं. तिथले कीटक, तिथले पशुपक्षी, तिथले फुलपाखरं या सगळ्या गोष्टींनी मिळून जंगल तयार होतं आणि ते या पूर्ण जमिनीला सकस करत असतं आणि मग झाडांची ग्रोथ होत असते. तर मग त्या फुलपाखरांसाठी, त्या कीटकांसाठी आपण फुलांची झाडं लावली आहेत. पशुपक्षी जे बसतील त्या कीटकांना खायला येतील त्यांच्यासाठी आणि त्यांना खायला फळं म्हणून आपण इथं जांभूळ पण लावलेलं आहे. त्याच पद्धतीने कॅनोपी लेअरला जाऊन तिथे त्यांना सावली तयार व्हावी म्हणून आपण अशोका, कडुलिंब, पिंपळ अशी झाडं देखील इथे लावलेली. तर ही झाडं लावल्यावर
4 लेअरची सिस्टीम जशी मी मगाशी म्हणालो तशी तयार होईल आणि ही 4 लेअरची सिस्टीम तयार होऊन हे जंगल येत्या 1.5 ते 2 वर्षात सेल्फ सस्टेनिंग होईल. जास्तीत जास्त 3 वर्षात सेल्फ सस्टेनिंग होईल. म्हणजे 3 वर्षानंतर त्याच्याकडे लक्ष न देणंच चांगलं राहील. डॉक्टर अकिरा मियावाकींचं एक वाक्य आहे की नो मॅनेजमेंट इज बेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे 3 वर्षांनंतर मॅनेजमेंट न केलेलंच या जंगलासाठी बरं आहे. तुम्ही मॅनेजमेंट करायला जाल तर तुम्ही गडबड करू शकता. म्हणून आफ्टर 3 इयर्स नो मॅनेजमेंट इज बेस्ट मॅनेजमेंट फॉर दिस फॉरेस्ट. तर ही एक तोंडओळख होती मियावाकी फॉरेस्टची. याच्यामध्ये जे डिटेल्स आहेत, जे तांत्रिक बारकावे आहेत, या सगळ्यांसाठी आपण व्हिडिओजची सिरीज करत आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतील त्याच्यामध्ये परफोरेशन मटेरियल, वॉटर रिटेन्शन मटेरियल काय असतं, ते कसं तयार करायचं, लँड रेडिनेस कसं करायचा. आपण इथे होल डिगिंग मेथडने मियावाकी तयार केलेलं आहे. तर लँड रेडिनेस मेथडने कसं करतात ते पण आपण एका व्हिडिओमध्ये बघू. अशा विविध मेथड्स आणि विविध गोष्टी मियावाकीच्या बारकावे समजून घेण्यासाठी आपली ही व्हिडिओची सिरीज आपण तयार करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत येणार आहे. तर ही सिरीज बघा आणि मियावाकी तयार करा. तुम्ही काय काय तयार केलं, तुमच्या घरामध्ये तयार केलं का नाही ते सुद्धा आम्हाला कळवा. तुम्हाला मियावाकी तयार करायचं असेल तर तुम्ही कमीत कमी 10 फूट ते 10 फूट बाय 10 फूट एवढ्याशा एरियामध्ये सुद्धा मियावाकी तयार करू शकतात आणि एक छोटंसं तुमचं स्वतःचं जंगल ते तयार होऊ शकतं. म्हणून मियावाकीसाठी जागा किती हे महत्त्वाचं नाही, करणं कसं हे महत्त्वाचं आहे. तर ते सगळं आपण शिकूया या व्हिडिओ सिरीजमध्ये. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकतात. प्लस तुम्हाला असं मियावाकी फॉरेस्ट जर करून घ्यायचं असेल आणि तांत्रिक काही मदत हवी असेल तर तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. तर मेल ID स्क्रीनवर आहेच आत्ता. तुमचे फीडबॅक, तुमचे क्वेश्चन्स आणि तुमचे जे तुम्हाला जे वाटतं याबद्दल तुम्ही आम्हाला शेअर करा, कमेंट्समध्ये करा, मेल करा. या व्हिडिओला लाईक, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून असे व्हिडिओज बघण्यासाठी लोकांपर्यंत हे सगळं पोचवा. धन्यवाद.